हा कार्यक्रम जॉयस मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्र परिवारांमुळे शक्य झाला आहे. तुम्ही काय विचार करताय त्यावर विचार करा आणि तुम्ही जो विचार करताय तो देववचनाशी सहमत नसेल तर ते असत्य खेचून नष्ट करा आणि त्या जागी सत्य ठेवायला शिका. सत्य ही एकमेव गोष्ट आहे जी तुम्हाला असत्यापासून तारेल. एकमेव गोष्ट. मी जेव्हा 40 वर्षांपूर्वी अभ्यासाला सुरुवात केली तेव्हा देवाने मला पहिली जी 2 वचनं दाखवली ती होती योहान अध्याय 8 वचन 31-32. तुम्ही माझ्या वचनात राहिलात तर खरोखर माझे शिष्य आहात आणि तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधमुक्त करील. बंधमुक्त. आमीन. बघा, वचनात राहणं म्हणजे फक्त एकदा ते वाचायचं आणि अधोरेखित करायचं एवढंच नाही, तर राहणं म्हणजे ते वाचायचं, शिकून घ्यायचं, पुढे जाऊन ते करायचं, तुमच्या आयुष्यात त्याचा उपयोग करायचा. फक्त वाचन केल्याने तुम्ही मुक्त होत नसता, तर तुम्ही ते कृतीत आणल्याने तुम्ही मुक्त होत असता. तुमच्या शत्रूंना क्षमा करा असं मी तुम्हाला सांगताना ऐकणं सोपं आहे, पण जेव्हा ती व्यक्ती प्रत्यक्षात तुमच्या समोर येते आणि तुमच्या आतड्याला पीळ बसतो आणि तुम्हाला क्षमा करावीशी वाटत नसते आणि तुम्ही केली तर तेव्हाच तुम्ही मुक्त होणार असता. देवाला तुम्ही काय करायला हवंय हे जाणून तुम्ही ते करू शकता ना, आणि तुमचा देह ते तुम्ही करू नये म्हणून किंचाळत असतो. अहो चला आता शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले. ते पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे गौरव असावे असे अनुग्रह व सत्य यांनी परिपूर्ण होते. अनुग्रह व सत्य यांनी. बघा, आपण कृपेविषयी बरंच काही बोलतो. प्रत्येकालाच कृपा आवडते, कारण देव आपल्यासाठी असं काही करतो ज्यासाठी आपण पात्र नसतो. खरं तर तो फक्त पूर्ण कृपेनंच आलेला नाही, तर कृपा आणि सत्याने आलाय. जेव्हा तुम्ही सत्याच्या मार्गाने चालत असता तेव्हा तुम्हाला कृपेची कधीच उणीव भासत नाही. देव आपल्याला वचनात वाचलेल्या सत्याचं अनुसरण करण्याची कृपा देत असतो. आपण अयोग्य गोष्टी करत असताना त्या झाकण्याची कृपा तो आपल्याला कधीही देत नाही. म्हणजे खरंच ते खूप वाईट असतं. अहो बघा, मी तुम्हाला ही गोष्ट कधीतरी सांगितली असेल, कदाचित 2दाही, माहीत नाही. आमच्या ऑफिसमध्ये कुणीतरी हे लिहिलं. खूपच प्रामाणिक व्यक्ती होती ती. मला तुमची मदत हवी आहे. माझे काही बेकायदेशीर काम करणारे मित्र आहेत आणि त्यांच्या आयुष्यात खरंच आशीर्वाद आहेत, पण ते म्हणतात की देवाच्या कृपेने त्यांना झाकलंय आणि जरी ते चुकीचं काही करतायत तरीही देवाचे त्यांच्यावर आशीर्वाद आहेत, तर हे स्पष्टच आहे. आणि त्यांनी विचारलं की जॉयस, तू याबद्दल काय सांगू शकशील? आता बघा, ती गोड होती, प्रामाणिक उत्तर मिळण्यासाठी लायक होती, पण माझा पहिला विचार होता हा तिच्याबद्दल नव्हता. हा विचार होता की अरे, हा तर अगदी मूर्खपणा झाला नाही का? म्हणजे मी काहीतरी बेकायदेशीर करतेय, पण माझं आयुष्य अगदी छान दिसतंय. किती जणांना असं वाटतं की तुम्ही चुकीच्या गोष्टी करताना सैतान तुम्हाला असं भासवू शकतो की त्या सगळ्या योग्यच आहेत आणि तुमचं त्यामुळे भागतंय. पण वेळ येते बरं का, वेळ येतेच. कोणीही कायम चुकीचं वागून देवाच्या आशीर्वादात नाही जगू शकत. खरंच नाही. देव दयाळू आहे,
पौलही म्हणतो की त्याच्याकडे ज्ञानाची उणीव होती आणि देवाने त्याच्यावर कृपा केली आणि त्याला मनापासून असं वाटायचं की तो जे करतोय ते देवच त्याला करायला सांगतोय. बघा, जेव्हा आपण पूर्णतः अज्ञानी असतो देव आपल्यावर भरपूर कृपा करतो. जेव्हा तुम्ही चर्चच्या दरवाजातून आत पाऊल टाकता किंवा टीव्हीवर एखादा कार्यक्रम लावता किंवा CD ऐकता किंवा पुस्तक वाचता, तुम्ही जे सत्य ऐकता ना त्यासाठी तुम्ही जबाबदार असता तेव्हापासून. ठीक आहे, आता 2 कोरिंथ अध्याय 10 वचन 4 आणि 5 आपण ते बघूया, कारण मला वाटतं तुम्ही ते पाहावं. हा खूपच महत्वाचा असा अध्याय आहे, कारण आमच्या युद्धाची शस्त्रे दैहिक नाहीत. बघा, आपल्याकडे शस्त्रे आहेत, तर तटबंदी जमीनदोस्त करण्यास ती देवाच्या दृष्टीने समर्थ आहेत. आता बघा, दुसरं भाषांतर म्हणतं ती रक्तमांसाची नाहीत, तर ती नैसर्गिक शस्त्र नाहीयेत, ती अलौकिक अशी शस्त्र आहेत. ती शस्त्र तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघू शकत नाही, कारण तुम्ही ज्या शत्रूशी लढताय त्याला तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघू शकत नाही, आणि ज्या देवाची सेवा करताय त्यालाही तुम्ही डोळ्यांनी बघू शकत नाही. म्हणूनच ती अलौकिक आहेत आणि ती आध्यात्मिक परिमंडळात काम करतात आणि मग तुमच्या आयुष्यात चांगले परिणाम दिसतात. आपण हे शिकायला हवं की तिथे एक आध्यात्मिक परिमंडळ आहे जे अगदीच खरंय. एक सांगू, आत्ता हे सभागृह स्वर्गदूतांनी भरले. येशू इथे वावरतोय आपल्या आजूबाजूला. कारण आमच्या युद्धाची शस्त्रे दैहिक नाहीत, तर तटबंदी जमीनदोस्त करण्यास ती देवाच्या दृष्टीने समर्थ आहेत. देवाच्या दृष्टीने समर्थ. आता तटबंदी म्हणजे काय? तटबंदी म्हणजे आपण विश्वास ठेवतो ते असत्य. जेव्हा तुम्ही तुमच्या मनात अशी तटबंदी बनवता तेव्हा तो असा भाग असतो की ज्यामध्ये शत्रू शिरलेला असतो आणि त्याने इतक्या खोलवर स्वतःला पुरलेलं असतं की असत्यच तुमचं वास्तव बनत जातं. तर्कवितर्क व देवविषयक ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले असे सर्व काही पाडून टाकून आम्ही प्रत्येक कल्पना अंकित करून प्रत्येक कल्पना अंकित करून तिला ख्रिस्तापुढे मान वाकविण्यास लावतो. तर आपण काय विचार करतोय याच्याकडे आपण लक्ष द्यायला हवं, कारण जेव्हा तुमची मनस्थिती वाईट व्हायला लागते तेव्हा तुम्ही कसला विचार करताय ते बघा. जेव्हा तुम्हाला स्वतःची दया यायला लागते तेव्हा तुमच्या मनात काय येते विचारा. जेव्हा तुम्हाला निराश वाटायला लागतं, कधी कधी ते तुमच्या शरीरातले रासायनिक बदल असतात, पण बऱ्याचदा ते नकारात्मक विचार असतात. चला, ऐकताय की नाही तुम्ही? जर तुम्ही अशा कुणाबरोबर असाल ज्यांच्याबद्दल तुम्ही मनापासून उत्साही नाही, तर त्या घटनेच्या दिवसाबद्दल तुम्ही त्यांच्याविषयी काय विचार करता याविषयी सतर्क राहा जरा. कारण तुम्ही आठवडाभर त्या व्यक्तीबद्दल वाईट विचार करण्यात वाया घालवाल आणि त्यांच्या समोर जाऊन त्यांच्याशी छान हसत खेळत कसं वागू शकाल? तुम्ही वरवर अगदी गोड बोलाल, पण तुमची देहबोली, तुमचा बोलण्याचा सूर चुकीचाच असेल. तुम्ही कशाचा विचार करताय त्यावर विचार करा, आणि जर तुम्ही जो विचार करताय तो देववचनांशी सहमत नसेल तर असत्याला खेचून नष्ट करा आणि त्या जागी सत्य ठेवायला शिका. तुम्ही स्वतःला आनंदी मानू शकता, तुम्ही करू शकता ते. किती लोक कुणाबरोबर तरी एका नात्यात आहात, समजा तुमचा पती असेल किंवा मित्र किंवा मग तुमचे आईवडील किंवा कुणीही, आणि तुम्ही सतत त्या व्यक्तीचं काय चुकतंय किंवा ते तुम्हाला कसा त्रास देतायत याचाच विचार करताय, आणि तुम्हाला जे दिसतंय त्यावरून तुम्ही ते चुकीचे आहेत असा विचार करताय. पण एक सांगू का, मी खात्रीने सांगू शकते की त्यांच्यातल्या योग्य गोष्टी चुकीच्या गोष्टींपेक्षा अधिक असतील, पण तुम्ही त्यापुढे काय योग्य याचा विचारच न केल्याने तुम्ही ते सगळं आता विसरून गेलात आणि तुम्हाला चुकीचंच दिसतंय.
असे सर्व काही पाडून टाकून आम्ही प्रत्येक कल्पना अंकित करून तिला ख्रिस्तापुढे मान वाकवण्यास लावतो. म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. याचा अर्थ काय सांगू? जगाला एक छोटासा चौकोन आखून तुम्हाला त्यात कोंबू देऊ नका. तुला जर आमची स्वीकृती हवी असेल, तुला हे करावंच लागेल. तर परिवर्तित व्हा. म्हणजे अंतर्बाह्य बदल जे फक्त देवच करू शकतो. ख्रिस्ती धर्म हा वर्तणूक सुधारणेचा कार्यक्रम नाहीये. हो, ख्रिस्ती धर्म म्हणजे येशूच्या प्रेमात पडणं आणि त्याच्यासारखे होईपर्यंत त्याच्यावरच लक्ष केंद्रित करणं. आणि तो तुम्हाला बदलतो. तुम्ही कसे परिवर्तित होता ते बघा. तुमच्या मनाच्या नवीकरणाने तुम्ही परिवर्तित होत असता. कितीतरी वर्ष मी विचार करायचे की लोकांना मी आवडत नाही, पण आता मला माहिती आहे की देवाची माझ्यावर प्रीती आहे. आणि म्हणूनच कुणाकुणाला मी आवडत नाही यापेक्षा मी याचा जास्त विचार करते की मी कुणाला तरी आवडत नसेन, पण देवाला आवडते ना, मग मला पुरेसे येते. हो येशू, ठीक आहे. नीतिसूत्र अध्याय 4 वचन 23. सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे. हे एक रोचक असं वचन आहे आणि मी खूप 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 वर्ष विस्तारित बायबल वापरते. मला अजूनही ते खूप आवडतं. पण आता मी NIV कडे वळले, कारण बरेच लोक हल्ली तेच वापरतात. आणि नीतिसूत्र अध्याय 23 वचन 7, कारण तो आपल्या मनात घास मोजणाऱ्यासारखा आहे. तो तुला खा पी म्हणतो, पण त्याचे मन तुझवर नाही. गिळलेला घास तू ओकून टाकशील. तुझे गोड बोलणे व्यर्थ होईल. मूर्खाच्या कानात काही सांगू नको. तुझे शहाणपणाचे बोल तो तुच्छ मानील. जुनी मेर सारू नको. अनाथांच्या शेतात शिरू नको, कारण त्यांचा कैवारी समर्थ आहे. तो त्यांचा कैवार घेऊन तुझ विरुद्ध येईल. तू आपले मन शिक्षणाकडे आणि आपले कान ज्ञानाच्या वचनांकडे लाव. आपले कान ज्ञानाच्या वचनांकडे लाव. चला आता ही गोष्ट घेऊन त्यावर विचार करूया. ठीक आहे, मी कुणाला तरी बाहेर जेवायला घेऊन गेले आणि त्यांना सांगितलं की छान मजा करा, तुम्हाला हवं ते मागवा, पैसे तर मीच देणार आहे. आणि मी मनात विचार केला, आशा करते त्यांनी फार महागडी डिश मागवू नये, कारण त्याची किंमत खूप जास्त असेल. मग हे काय बोलणं होतं सांगा? की मी त्यांना काय सांगितलं की मजा करा, तुम्हाला हवं ते खा, पण ते मनापासून नव्हतं. ते मी सत्य बोलत नव्हते. मनात जो विचार होता ते सत्य होतं. चला आणि हीच ती गोष्ट आहे जिथे आपण लक्ष द्यायला हवं. कारण किती वेळा आपण आयुष्यात ढोंगीपणा करत राहणार. देवाची स्थिती आहे. किंवा कोणीतरी खूप आनंदाने तुम्हाला काही दाखवतो, वा मला इतका आनंद झाला आहे बघून, आणि मनात म्हणता हे यांना मिळालं, मला नाही, मी यांच्यापेक्षा बरी ख्रिस्ती आहे, नक्कीच हे यांना नाही, मला मिळायला हवं होतं खरं. म्हणजे बघा, आपण वरवर जे दाखवतोय ते खरं तर आपण नाही आहोत. काय पटतंय का तुम्हाला माझं? म्हणजे बघा, खरी मी म्हणजे हे सुंदर निळं जॅकेट घातलेली, छान छान दागिने घातलेली नाहीये. ही खरी मी नाहीये. खरी मी म्हणजे माझ्या हृदयात काय चालू आहे ते. मी इथे आहे हे अजिबातच महत्वाचं नाहीये. पण मी इथे काय आहे तर देवासाठी आहे. मी इथे यासाठी आहे का? कारण मी बऱ्यापैकी प्रसिद्ध आहे म्हणून लोकांची गर्दी मी खेचू शकते आणि मला आता माझ्याबद्दल छान वाटतंय, मी किती छान दिसते कारण तुम्ही बघताय मला सगळेजण. की मी 75 वर्षांची होऊनही इथे उभी आहे कारण मला तुम्हाला मदत करायची आहे, तुमची सेवा करायची आहे, कारण माझं देवावर प्रेम आहे आणि मला माझं आयुष्य कर्म पूर्ण करायचंय.
आपण काय करतो ते नाही, तर आपण ते का करतो याची देवाला जास्त काळजी आहे. आणि मी तुम्हाला सांगू शकते की आम्ही तुम्हाला हा कार्यक्रम दाखवायला इथे आलेलो नाही. मी इथे आहे कारण देव तुमच्या आयुष्यात काय करू शकतो हे मी जाणते. जर तुम्ही खरंच गांभीर्याने देवाच्या मार्गाने गोष्टी केल्या तर तुमचं आयुष्य इतकं बदलून जाईल की तुमचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही. आमेन. मी विश्वास ठेवला अशी काही असत्य. मी विश्वास ठेवला की माझं आयुष्य कायम दुय्यम दर्जाचं असेल कारण माझ्या वडिलांनी माझं शोषण केलंय. मला वाटायचं की माझं आयुष्य कधीही फार छान नसेल. मला असं वाटायचं. आणि मग दुसरीकडे मला नेहमी एक चित्र दिसायचं. मी जेव्हा रात्री झोपायचे तेव्हा नेहमी माझ्या बाबतीत ते घडायचं आणि माझ्या मनात एक विचार चमकायचा की एके दिवशी मी काहीतरी महान कार्य नक्की करणार आहे. वाटायचं मला असं. तुम्हाला काय वाटतं माझ्याशी कोण बोलत असेल जेव्हा मला वाटायचं माझं आयुष्य दुय्यम दर्जाचं असेल? आणि माझ्याशी कोण बोलत असेल जेव्हा मी विचार करायचे एके दिवशी मी काहीतरी महान काम करीन? तर आपण कुणाचं ऐकायचं हे आपण ठरवायचं नाही का? पटतंय ना? मी 9 वर्षाची असताना नव्याने जन्मले आणि बघा माझ्यात नेहमीच एक जाणीव होती, देवावर माझी प्रीती होती आणि मी खूपच नास्तिक अशा वातावरणात वाढले. आणि मी चोरून काही नातेवाईकांबरोबर चर्चमध्ये जायचे आणि मी 9 वर्षाच्या लहान मुलीसारखं उपदेशकांना असं विचारलं की तुम्ही माझं तारण कराल का? एक सांगू, मी मागे वळून पाहिलं. माझं शोषण नव्हतं गेलं. कित्येक आठवडे ते तसंच सुरू राहिलं. आणि बघा मी त्यातून बाहेर पडले कारण देव होता माझ्यासोबत. आणि मला नाही माहित त्याने ते तसं का केलं. तो करू शकला असं. मला माहित नाही का माझ्या आईनेही ते सहन केलं का माहित नाही. पण एक सांगू, आपण हे जे का असतं ना ते नेहमीच शोधून काढू शकत नाही. आपण एवढंच लक्षात ठेवावं की देव आपला तारक आहे. देवच आपला पुनरुज्जीवक आहे. आणि हानिकारक हेतूने सैतान जे काही करेल ना त्यातून देव चांगलं घडवेल. आणि जेव्हा सैतान माझ्या कानात कुजबुजायचा, तू आता वापरलेली वस्तू आहेस, तुझं आयुष्य दुय्यम दर्जाचं असेल, देव नेहमी थोड्या वेळाने फुंकर मारून कुजबुजायचा, एके दिवशी तू काहीतरी महान करणार आहेस. आमीन. आज मला तुम्हाला हे सांगायचंय की एके दिवशी तुम्ही काहीतरी महान करणार आहात. तुमच्यासाठी देवाकडे काही मोठ्या योजना आहेत. पण तुम्हाला श्रद्धेची चांगली लढाई लढावी लागेल आणि सैतानाला तुमच्या विचारांना नियंत्रित करण्यापासून थांबवावं लागेल. मी विश्वास ठेवलेलं अजून एक असत्य, माझ्या बाबतीत जे झालं ती माझीच चूक आहे. माझीच काहीतरी चूक आहे म्हणूनच माझ्या वडिलांनी मला असं वागवलं. आणि नंतर मी देवाकडून शिकले की सैतान खोटारडा आहे. 6-7 वर्षाचं कुठलंही मूल असं कधी वागत नाही की ज्यामुळे एक प्रौढ त्याचा असा वापर करेल. आणि बघा मी शिकले, ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या आमच्याकरिता पाप असे केले यासाठी की आपण त्याच्या ठाई देवाचे नीतिमत्व असे व्हावे. देव आपल्यातलं चुकीचं ते दाखवण्यासाठी आपल्याशी नातं जोडत नाही, तर तो आपल्याला सांगतो की मी तुझ्या बरोबर आहे. हो, आपल्या काही गोष्टी चुकीच्या होत्या पण त्याला ते सगळं आधीच माहीत होतं आपण ते करण्यापूर्वी. तो तसंही तुमच्यावर प्रेम करतो. मी विश्वास ठेवलेलं आणखीन एक असत्य ते क्लेशदायक होतं. म्हणजे मी कितीही मेहनत घेतली, चांगली ख्रिस्ती बनण्याचा प्रयत्न केला तरी मला वाटायचं देव माझ्यावर खुश नाही.
देव माझ्यावर रागावलाय या निराशाजनक भावनेत मी इतकी वर्ष काढली आणि बघा मी इतकी मोठीही नव्हते. म्हणजे ते अशा प्रकारचं होतं की माझं काय चुकलंय याची सैतान मला नेहमीच आठवण करून द्यायचा की तू हे केलं नाहीस, तू ते केलं नाहीस, तू बायबल वाचलंस पण समजून घेतलं नाहीस, तू प्रार्थना केलीस पण योग्य पद्धतीने नाही, तुझं असं तुझं तसं तुझं अजून काहीतरी. एक सांगू का, आता मी या सगळ्या गोष्टींपासून मुक्त आहे. आता मी ते आरोप ऐकतच नाही. बघा सैतान कधीच पूर्णतः निघून जाणार नाही, पण जितक्या लवकर तुम्ही त्याचं असत्य ऐकून त्याच्यावर विश्वास ठेवणं थांबवाल तेवढा तुम्हाला त्याचा त्रास कमी होईल. आमेन. तुम्हाला मिळालंय. तुमच्यापैकी प्रत्येक जण, आज या सभागृहातला प्रत्येक जण तुमच्या बाबतीत चुकीच्या पेक्षा योग्य अधिक घडलंय. विचार करा आणि सकाळी उठल्यावर म्हणा, देवा माझ्याकडे काही गोष्टी आहेत ज्यावर मी मेहनत घ्यायला हवी, पण माझी कबुली आहे की माझ्या बाबतीत घडलेल्या योग्य गोष्टी अयोग्य गोष्टींपेक्षा जास्त आहेत. मग सैतान तो दिवस बिघडवायला दुसऱ्या कुणाला तरी शोधेल हो. आणि मग अजून एखाद दोन मी विश्वास ठेवलेली असत्य सांगते. माझा विश्वास होता माझ्या समस्या, खास करून माझी वाईट वागणूक, हा इतरांचा दोष आहे. आभारी आहे सहमती दर्शवल्याबद्दल. याबद्दल मी जे सगळं काही चुकीचं केलं ते माझा छळ झाल्यामुळे. दोष देणं आणि सबबी सांगणं यानी तुम्ही सत्य शोधू शकणार नाही, मुक्तही होणार नाही. मुद्दा हा होता, माझं शोषण झालं होतं. मी खरंच खूप गोंधळलेली होते, पण मी सत्य शोधू पाहत होते. माझं देवाशी नातं होतं, तो मला त्या गोष्टी दाखवत होता आणि मी माझ्या शोषणाचा कारण म्हणून वापर करत होते. म्हणून देव म्हणाला, असंच राहण्यासाठी ह्याचा सबब म्हणून वापर करू नकोस. चला आता ठीक आहे. हे आणि ते हे तुमच्या बाबतीत घडलं, पण देव म्हणतोय जे घडून गेलं ते जाऊ द्या ना. निरखून पहा, मी काहीतरी नवीन करतोय. तुम्ही माझ्याशी सहमत होणार आहात का कधीतरी? बघा सैतान कोण आहे हे तुम्ही शिकायला हवं की तो तुमचा तिरस्कार करतो आणि तो खोटारडा आहे. तुम्ही तुमच्या विचारांकडे लक्ष द्या आणि जेव्हा तुमच्या मेंदूत असं काही येतं जे देववचनाशी सहमत नसेल, तेव्हाच तुम्ही तुमचं तोंड उघडा आणि म्हणा की नाही नाही, मला माहितीये तू खोटारडा आहेस सैताना. आणि जेव्हा तुम्ही ते वचन समजून घ्याल आणि तुम्ही ते वचन त्याच्याकडे फेकाल जसं येशूने केलं, पवित्र आत्मा येशूला सैतानाच्या अरण्यात घेऊन गेला. तो त्याला समुद्र किनाऱ्यावरच्या छानशा रिसॉर्टवर घेऊन गेला नाही. चला आता सैतानाशी लढायला सज्ज व्हायची वेळ आली आहे आणि त्याला हे कळू द्या की तुम्ही कोण आहात हे तुम्हाला कळलंय आणि तो कोण आहे हे कळलंय. आणि हे युद्ध तुमचं नाहीये, कारण देव तुमच्या बरोबर तुमच्या बाजूने आहे. चला उठा आणि देवाची स्तुती करा जरा. हा कार्यक्रम जॉयस मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्र परिवारांमुळे शक्य झाला आहे.